ज्येष्ठ कलाकारांना एक मासिक मानधन दिलं जातं. त्यामध्ये पूर्वी फक्त ₹500 पर मंथ म्हणजे प्रत्येक महिन्याकाठी दिले जायचे. परंतु मेघराजजी अध्यक्ष झाल्यानंतर सर्व संचालक मंडळाने असा ठराव केला आणि त्यात वाढ करून ते मिनिमम ₹1000 मासिक अनुदान किंवा आर्थिक सहाय्य हे ज्येष्ठ कलावंतांना करण्यात येऊ लागलं. आणि पूर्वी जी ती सभासद संख्या 20 अशी होती, ती वाढवून त्यांनी 100 पर्यंत केली. म्हणजे 100 सभासदांना दर महिना ₹1000 अनुदान ते देऊ लागले. याचबरोबर सिने अभिनेत्री रंजना यांच्या नावाने औषधोपचार सहाय्य योजना चालू होती. तर त्यातही त्यांनी थोडीशी वाढ केली. म्हणजे 5,000 पर्यंत पूर्वी जे औषधोपचार द्यायचं, त्यामध्ये वाढ करून ती 25,000 पर्यंत सभासदांना देण्यात येऊ लागली. आता महत्त्वाचं म्हणजे काय, की निर्माता आणि तंत्रज्ञ किंवा कामगार यांच्यामध्ये बरेचसे डिस्प्यूट्स असतात प्रत्येक वेळेला. काही वेळेला निर्मात्यांच्या बाजूने असतात, काही वेळेला यांच्या बाजूने असतात. परंतु त्याचा परिणाम काय होतो, चित्रपट थांबतो किंवा शूटिंग थांबतं आणि हे एकमेकाच्या विरोधात न्यायालयात जातात. तिथला नाहक खर्च, कालावधी वाढतो, हे सगळं होतं. तर यावर उपाय म्हणून चित्रपट महामंडळाने स्वतःची एक लवाद समिती स्थापन केलेली होती. ती लवाद समिती पुनर्जीवित करण्यात आली आणि प्रभावीपणे त्या लवाद समितीचं काम करण्यात आलं आणि कमीत कमी आजपर्यंत जवळजवळ 150 ते 200 लवाद त्या समितीमार्फत यशस्वीरित्या सोडवण्यात आले आणि त्याचा लाभ निर्माते आणि इतर कलाकार किंवा तंत्रज्ञ किंवा कामगार यांना करून देण्यात आला.